बऱ्याच वेळेला आपल्या आयुष्यात अशी काही माणसं येतात, ते आपल्यासोबत चुकीची वागतात आणि त्यांच्या वाईट वागल्यामुळे किंवा त्यांच्या चुकीमुळे आपण त्यांना कधीच माफ करू शकत नाही किंवा माफ करायची इच्छा होत नाही. तर यामुळे तुमच्या आयुष्यात काय होणार आहे, तर तुमची प्रगती जी काय आहे ती तिथंच थांबणार आहे. तुमचे विचारचक्र तिथंच थांबणार आहे. तुम्ही नवीन क्रिएटिव्ह काहीच शोधू शकणार नाही किंवा तुमच्या आयुष्यात असे चांगले बदल काहीच होणार नाहीत. तुम्ही त्या व्यक्तीचा राग करत असाल किंवा सतत तुमची चिडचिड होऊन तुमची एनर्जी तिथंच खर्च केली जाणार आहे. जी तुमची क्रिएटिव्ह माइंड असेल तो तिथंच थांबणार आहे. तर अशा वेळी माफ करण्यासाठी काय करायचं, तर सर्वात पहिल्यांदा कागद आणि पेन घ्यायचा. त्या ज्या कोणी व्यक्ती तुमच्यासोबत वाईट वागले आहेत त्या व्यक्तीबद्दल भरभरून लिहायचं. जे काही तुमच्या मनात येते ते सर्व लिहायचं आणि तो कागद घ्यायचा आणि तो जाळून टाकायचा. यामुळे काय होणार आहे, तुमच्या ज्या काही भावना आहेत त्या तुमच्या लिखाणातून शब्दात उतरणार आहेत आणि ते शब्द तुमच्या म्हणजे माइंडमधून पूर्ण निघून जाणार आहेत. सतत 21 दिवस हा प्रयोग करून पहा आणि मला सांगा. एखाद्याला माफ करणे म्हणजे त्यानं जे काही चुकीचं केलंय त्याला समर्थन देणं असं आहे का, तर नाही. त्याला समर्थन द्यायचंच नाही. उलट तुम्ही तुमच्या मनाच्या शांतीसाठी माफ करणार आहात. कारण तुम्ही जर माफ केलं नाही तर तुमची प्रगती होणार नाही, तिथंच खुंटणार आहे. माफ करणे म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीला पुन्हा तुमच्या आयुष्यात तेच स्थान द्यायचंय का, तर नाही. तुम्ही त्या व्यक्तीपासून काही हात लांब राहायचंय किंवा अंतर द्यायचंय. म्हणजे त्या व्यक्तीला सुद्धा समजलं पाहिजे की तुम्ही असं का करत आहात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.